पॉइझन बनवणाऱ्या कंपनीला इटलीमधून बॅन केलं। इटलीमध्ये एक कंपनी होती मार्टेनी, जिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना नेहमीच काही ना काहीतरी आजार व्हायचे। त्याच्यामुळे त्या लोकांनी आपल्या ब्लडची टेस्ट केली। ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या रक्ताची टेस्ट केली त्याच्यामध्ये तेव्हा PFAS या नावाचं केमिकल आढळून आलं आणि हे केमिकल फक्त त्याच कंपनीमध्ये बनवलं जायचं आणि या केमिकलला फॉरएव्हर केमिकल असं देखील म्हणतात। असं का? कारण ते केमिकल एकदा बनलं की ते कधीही नष्ट होऊ शकत नाही। मग ते पाण्यामध्ये असू दे, शरीरामध्ये असू दे किंवा हवेमध्ये असू दे, कुठेही असू दे ते नष्ट होणं अशक्य आहे। आणि आता हीच कंपनी आपल्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेच्या MIDC मध्ये येते आणि इथे येणारी ही पहिलीच केमिकल कंपनी आहे। आपला मच्छीमार संपला, शेती बागायती संपल्या। केरळच्या पुरानंतर माधव गाडगीळकर सरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की असा पूर कोकणामध्ये येईल का? तेव्हा गाडगीळकर सर म्हणाले, कोकणामध्ये पाण्याचा पूर येईल की नाही हे माहिती नाही, पण विषाचा पूर हा आपल्या रत्नागिरी येथील लोटे येथे आला आहे। कॅन्सर आणि शुगर सारख्या आजाराने लोक ग्रस्त झाली, तेव्हा लोकांनी या कंपनीच्या विरोधात तक्रारी केल्या, पण त्या कंपन्यांनी हे काम बंद केलं नाही। तर त्यांचं रासायनिक पाणी हे कासळ खडकांमधील जमिनीच्या आतमध्ये होल मारून त्याच्यामध्ये झिरपवलं। त्याच्यामुळे विहिरीला आणि नदीला देखील लाल पाणी यायला लागलं। निवडणुकीचे 10-15 हजार रुपये वाटतात व तो वसूल असा करतात।